जय शिवराय मित्रांनो. तर हे आपलं ते कासवाचं पिल्लू ज्याला आपण विहिरीत सोडणार होतो, पण हे अजून खूप बारके आहे, त्याला अजून पोहता पण येत नाही, म्हणून त्याला आपण घरीच ठेवलं होतं. थोडं मोठं झाल्यावर आपण त्याला विहिरीत सोडून देऊ. त्याआधी मी निघालो होतो जानेफळला. जानेफळला जाण्याचं कारण म्हणजे आपल्याला आणायचं होतं डिझेल. आता पेरणी पाण्याचे दिवस चालू आहे म्हणल्यावर थोडंफार काम आपल्याला करावंच लागतं. शेतात आल्याबरोबरच मला हा साप दिसला. हा मरेल होता म्हणून त्याला म्हणलं साईडला करून ठेवू, कुणी विनाकारण घाबरायला नको म्हणून. त्यानंतर सरळच आपली गावकरीच्या वावराची पेरणी सुरू झाली होती. आज ऊन जरा जास्तच तपत होतं, म्हणलं संध्याकाळी पाणी येऊ शकतो म्हणून आम्ही दुपारीच लवकरात लवकर शेत पेरून घेतलं. त्यानंतर पेरणी यंत्रामध्ये बरोबर प्रमाणात बी आणि खत टाकून पेरणी करण्यास सुरुवात करून दिली. या सर्व गोष्टी करताना मनात एक विचार आला की बाई, शेती करणं कधीच वाईट नसते. काही लोक शेतकऱ्याला हलक्यात घेतात, पण त्यांनी घेऊ नये, कारण शेत पिकवण्यासाठी त्यांना थेट निसर्गाशी लढावं लागतं. आणि हा बाई, निसर्गाशी लढणं सोपं नसतं. सो आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ बिकॉज आय एम अ फार्मर सन. म्हणजेच मला गर्व आहे मी शेतकरी पुत्र असल्याचा. आणि हा बाई, अजून ब्लॉग बघण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.